जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेरकर म्हणा किंवा आपल्या परिसरातील लोकांची जी मागणी आहे, नाशिक पुणा संगमनेर मार्गे सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर मधल्या काही कालावधीमध्ये बारगाळला गेला होता आणि त्या पद्धतीच्या रेल्वे मंत्र्यांकडून सुद्धा काही जाहीर प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर स्वाभाविक आहे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, जनतेमध्ये थोडा रोष वाढला होता. परंतु यासाठीच ज्या पद्धतीने संगमनेरकरांच्या भावना असेल या प्रामाणिकपणे मांडण्यासाठी सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेतला होता. आणि त्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक मुंबई येथे संपन्न झाली होती. यासाठी पुणे जिल्ह्यातील असेल, अहिल्यानगर जिल्ह्यातील असेल, नाशिक जिल्ह्यातील असेल लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबसुद्धा त्या बैठकीमध्ये होते. त्यांच्या संमतीने ज्यावेळेस ती बैठक झाली त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेस ठाम भूमिका सांगितली का मी ज्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना आहेत त्यांच्याबरोबर आहे. 50% रेल्वेचा जो केंद्राचा वाटा आहे, 50% जो राज्याचा वाटा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं का जर पैशाची अडचण असेल तर 100% निधी हा महाराष्ट्र शासन देईल. आणि ज्या JMLTच्या आधारावरती आज हा रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात येणार अशा ज्या काही चर्चा झाल्या, ज्या चर्चा सुरू होत्या, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांना आदरणीय वळसे पाटील साहेब असेल, आदरणीय विखे पाटील साहेब असेल यांनी ज्यावेळेस परदेशामध्ये अशा प्रकारे ज्या भागातून रेल्वे गेली आहे तर तिथली परिस्थितीचे सांगितल्यानंतर सुद्धा साहेबांनी तात्काळ आम्हाला आश्वासित केलं होतं का अनिल काकोडकर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करू. या समितीचा अहवाल आल्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार आपण केंद्र सरकारपुढे तसा जनरेटा दाखवून आणि समितीच्या अहवालानुसार पुन्हा तो रेल्वे प्रकल्प कसा सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे, जर राज्याचे आज महापुरुष, विकास महापुरुष म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बघितलं जातं, यांच्या कार्यकाळात अशक्य वाटणारे मोठमोठे प्रकल्पसुद्धा सुरू झालेत आणि तेच जर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय जर आपल्याला शब्द देत आहे का रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी ठाम उभं आहे, त्यासाठीची वाटचाल म्हणून जो समिती स्थापन झाली, तर ती समिती स्थापन झाल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत तरी आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस तो अहवाल येईल तो जर सकारात्मक आला तर आपण स्वागतच करणार. त्यामध्ये जर काही नकारात्मक बाबी आल्या तर निश्चितच त्यावेळेससुद्धा भूमिका किंवा त्यावेळेस आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीने आपल्याला सर्वांना दिला आहे. परंतु राज्याचे प्रमुख ज्यावेळेस आपल्याला शब्द देत आहे त्यावेळेस असा शब्द दिल्यानंतर अशा प्रकारे त्यांच्या शब्दाला डावलून राजकीय कुरघोड्या करण्यासाठी किंवा काही वेगळ्या पद्धतीसाठी जर कुणी असं प्रकार करत असेल तर निश्चितच हा मला वाटतं जनतेला अपेक्षित नाही आहे. आणि आता तुम्ही म्हटलात सर्वपक्षीय आंदोलन आहे, परंतु मला आत्तापर्यंत त्या आंदोलनासंदर्भात कुठलाही कोणाचा निरोप नाही. परंतु आज काही पेपरमध्ये असेल, काही जाहिराती बघितल्या तर त्याच्यावरती मला वाटतं आहे एका कुटुंबाचं आंदोलन, एका कुटुंबापुरतं आंदोलन हे मर्यादित आहे. त्यामुळं रेल्वे कोणामुळं गेली, का गेली हे येणारा काळ उत्तर देणार आहे. आज माझी प्रामाणिक भूमिका आहे, या रेल्वे मार्गासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत आणि हा रेल्वे मार्ग 2 दिवसापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सुद्धा दिल्ली येथे भेटलो, त्यांना सुद्धा विनंती केली. त्यांनी सुद्धा सांगितलं की या संदर्भात मला मुख्यमंत्री महोदयांचा खूप आग्रह आहे, हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे. पालकमंत्री महोदयांचा सुद्धा आग्रह आहे. आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबसुद्धा आम्ही बरोबर गेलो होतो, त्यांनीसुद्धा त्या बाबतीत पाठपुरावा वेळोवेळी केला आहे. त्यामुळं निश्चितच ज्यावेळेस शासन आपल्याकडे काही गोष्टीसाठी वेळ मागतो तर आपण त्यांना तो दिला गेला पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कोणाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते आंदोलन करावं. फक्त आंदोलन हे प्रामाणिक हेतूने असावं, आंदोलन हे कुठल्याही राजकीय कुरघोडी करण्यासाठी नसावं असं मला वाटतं. कुठे तर होत आहे
तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता हे शोधावं लागेल. हा मोठा संशोधनाचा विषय आहे का काकोडकरांना विरोध कोण करतंय. आज काकोडकरांना विरोध करणारे लोक जे आहेत हे कशाच्या आधारावर त्यांना विरोध करताय. याच्यामध्ये त्यांनी त्यांची काही बाबी सांगितल्या नाही सांगितल्या, परंतु मला खात्री आहे का राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जो आम्हाला शब्द दिला आहे, काकोडकर समितीचा अहवाल, काकोडकर असा जो समिती नेमली, आज एवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत ते असा निराधार किंवा चुकीच्या पद्धतीचा अहवाल निश्चित देणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळं आता हा समिती स्थापन झाली, काहींना वाईट वाटलं आहे का 8 दिवसापूर्वी आमदार एका भाषणात बोलला का अनिल काकोडकर साहेबांची समिती स्थापन होणार, मग आता आमदार बोलले लगेच जे आर निघाला. या दुःखातून काही जण व्यथित झाले आणि ह्या व्यथितेतून त्यांच्या डोक्यातून काही सुपीक कल्पना या सुरू झाल्यात असं मला वाटतं. परंतु रेल्वे मार्ग झाला पाहिजे. रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरण्याची आमचीसुद्धा तयारी, परंतु रस्त्यावर उतरण्याची वेळ आणि आंदोलन करण्याची वेळ ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिलेला शब्द डावलून आपण करू नये या मताचं मी असल्यामुळं उद्याच्या आंदोलनामध्ये मी असेल किंवा आमचा महायुतीचे पदाधिकारी असेल आणि बाकीचे सुद्धा ज्यांना आमच्यावर विश्वास आहे, आमच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास आहे, निश्चितच त्यांना ही गोष्ट कुठं मान्य नसेल. पेपरमध्ये मी पॉम्पलेट मला दाखवले कार्यकर्त्यांनी, ज्या पद्धतीने मला ट्रोलिंग, मला बदनाम करण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्यांच्या कार्यालयातून, सोशल मीडियातून ग्रामीण भागातील लोकांना फोन केले जात आहे, चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग करण्याबाबत सूचना दिल्या जातात. त्यामुळं मी भेटलो, मी संगमनेरचा लोकप्रतिनिधी आहे, जनतेने माझ्यावरती जबाबदारी दिली, त्याला अनुसरून मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटलो. मी मुख्यमंत्र्यांबरोबर आग्रह धरला बैठकीबाबतच्या. आता त्या बैठकीला कोण उपस्थित होतं कोण उपस्थित नव्हतं हे संगमनेरकरांनी शोधलं पाहिजे, त्या खोलात मी जाणार नाही. आता राजकीय शेवटी कुठलाही प्रकल्प आला गेला त्यामध्ये दुर्दैवाने राजकारण करण्याची ही जी प्रथा आपल्या भागात पडलेली ही कुठंतरी थांबली पाहिजे. निश्चित विकासच होणार आहे, रेल्वे आली पाहिजे, सगळ्यांचं स्वप्न आहे. परंतु माझा पुन्हा प्रश्न आहे का ही रेल्वे 1985 पासून 2024पर्यंत कुठं थांबली होती. ही रेल्वे यापूर्वी का मंजूर झाली नाही, यापूर्वीच्या राजकीय लोकांनी यासाठी का अनास्था दाखवली. तर हाच प्रकल्प जुन्या काळामध्ये 5-10 हजार कोटीमध्ये होऊ शकत होता. आज त्याची किंमत जरी वाढली तरी राज्य सरकार तो करणार हा शब्द आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे. त्यामुळं राजकारण करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, परंतु राजकारण करताना ही जनतासुद्धा बघत आहे कशा पद्धतीने तुम्ही खालच्या पातळीवर राजकारण करताय किंवा कशा पद्धतीने करताय. मी त्या जास्त खोलात न जाता एवढंच सांगेन, 2 महिन्यानंतर ज्या समितीचा अहवाल येईल तो अहवाल जर रेल्वेच्या प्रकल्पाच्या विरोधात असेल तर निश्चित हा तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पहिला विरोध करण्यासाठी मी स्वतः वेळप्रसंगी रस्ता रोकोच नाही तर आमरण उपोषण, जे लोकशाही मार्गाने आंदोलनाचे आपल्याला अधिकार मिळाला हे सगळे अवलंबण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.